शालेय शिक्षण विभागात अनागोंदी कारभार सुरू आहे। शालेय शिक्षण विभागातील अनागोंदी कारभारामुळे शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा होणे आवश्यक आहे। सन 2005 पासून शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त्या थांबलेल्या आहेत। तसेच 2012 पासून शिक्षकांच्या भरतीवर प्रतिबंधन लागलेलं आहे। सन 2004 पासून वेतनेतर अनुदान गोठवण्यात आले। राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी तसेच इतरही मागण्यांच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेतर्फे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। सर, गव्हर्नमेंटला शरम वाटण्यापेक्षा त्यांनी आमच्याकडे एक सकारात्मक दृष्टिकोनातून योग्य तो निर्णय घेतला पाहिजे असं मला वाटते। शिक्षक हा समाजसेवेचा एक सर्वात मोठा पैलू आहे, ज्यातनं डॉक्टर, इंजिनियर, नेता सर्व काही घडण्याचं आणि प्राथमिक माध्यमिक शिक्षण देण्याचं एक महत्त्वपूर्ण कार्य आमच्या समाजातील, आपल्या भारत देशातील शिक्षक करतो। तर त्यांच्या या मागण्यांसाठीच आज मी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने काही समस्या मांडण्यासाठी आम्ही इथे आज सगळेजण जमलेलो आहे। ज्यात आमच्या प्रमुख मागण्या आहेत जुनी पेन्शन हे कुणाच्याही आमच्या शिक्षकांच्या संपूर्णतः अधिकाराचं आहे, ते मिळालंच पाहिजे। कारण बऱ्याच वर्षापासून आमचे शिक्षक सेवा देतात, त्यातल्या त्यात जी संच मान्यतेचा अट आमच्या शाळेत ठेवलेली आहे की संच मान्यता ही 151 150 विद्यार्थ्यांवरच बसेल, हा एक नाहक बळी पाडणारा मुख्याध्यापकांसाठी सर्वात मोठा प्रश्न आता निर्माण केलेला आहे। आणि त्यातल्या त्यात वरिष्ठ श्रेणी जी आहे ती वारंवार द्यायला पाहिजे। त्यातल्या त्यात बऱ्याच शाळा ह्या त्रुटीपात्र आहेत। त्रुटीपात्र ह्या 30 दिवसात निकाली काढणार असं म्हटलं गेलं होतं, ते अजूनपर्यंत काढलं गेलेलं नाही। दुसऱ्या टप्प्यावर हा प्रचलित धोरणाने दिला पाहिजे। त्यातल्या त्यात 10, 20 आणि 30 ही आश्वासित प्रगती योजना जी शिक्षकांसाठी काढली ती लवकरात लवकर सरकारने करावी। अशा आमच्या एकंदरीत 23 ते 24 मागण्या आहेत, ज्यासाठी आमची महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना इथे एकत्रित जमून या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहे। सरकारला एकच विनंती आहे की त्यांनी आमच्या संपूर्ण मागण्यांवर महत्त्वपूर्ण प्रकाश टाकून लवकरात लवकर निकाली हा विषय काढावा। होऊ शकते सर, सगळे एकत्र आले तर हाही निर्णय होऊ शकतो। माझं नाव संपदा भूषण हरडे।